नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असे हिरवे पोहे बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 200 ग्रॅम मी पोहे घेतलेले। जे आपण पोहे बनवतो ना ते पोहे, त्याने पोहे चाळून नीट करून घ्यायचे। काय घाण वगैरे असेल तर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे। त्यासाठी बघा एक मुठभर मी कोथिंबीर घेतलेली आणि कोथिंबीर घेताना मी देठासकट घेतलेली आहे। एक कढीपत्ता घेतलाय बघा, त्याचे 10 ते 12 पानं आहेत। फक्त मी पानं घेणार आहे, देठ काय घेणार नाहीये त्याचा। ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। पुदिना घेतलाय बघा, पुदिना पण काय घेतलेला आहे, देठासकट घेतलेले 4 भाग घेतलेले आहेत पुदिन्याचे वरचे शेंड्याचे। आणि 4 मिरच्या घेतल्यात, ह्या तिखटवाल्या आहेत। तुमच्या तिखटाप्रमाणे थोडेसे कमी जास्त केले तरी पण चालू शकतं। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा फ्रेश वाटाणे टाकणार आहे। त्यात हा कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर राहिलेली थोडीशी आणि जिरं। ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं म्हणजे वाटीच्या प्रमाणे 1 वाटी जरी पाणी टाकलं तर चालेल आणि बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बघा थोडं पाणी टाकून मी बारीक करून घेतलेलं आहे। आता हे काय करूया आपण, हे पोहे 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊया आणि अशा चाळणीमध्ये काढून घेऊया। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी बघा चांगली फुटलेली, अर्धा चमचा जिरं टाकायचं। जिरं बघा चांगलं भाजलं गेलं असं तडतड आवाज येतो की कढीपत्ता टाकायचा आणि 2 मिडियम आकाराचे कांदे बघा, असे जास्त बारीक पण नाही आणि जास्त असे मोठे पण नाही, कापून घेतलेले। अशा पद्धतीत कापून घ्यायच्याला, जरा जास्त बारीक कापायचे नाहीत। गॅस मिडियम आहे आणि आपण चांगला कांदा भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजलेला आहे। आता ह्याच्यात टाकायचे शेंगदाणे। शेंगदाणे मी अर्धी वाटी घेतलेले आहे, तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। गॅस मिडियम आहे। आता 1 मिनिट ते 2 मिनिट मी ह्याच्यात परतून घेणार आहे। शेंगदाणे आणि कांदा बघा चांगला भाजला गेलेला आहे, अशा पद्धतीत भाजून घ्यायचा। ह्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया आणि त्यात गॅस करणार आहे बारीक। त्यात टाकायचे आपल्याला हे वाटण आपण जे केलं होतं ते टाकून घेतलेलं आहे। आता हे काय करणार आहे, गॅस परत केलेला आहे मिडियम आणि 1-2 मिनिटं फक्त मी परतून घेणार आहे। परतून घेतलेलं आहे बघा चांगलं, मिडियम गॅसवर चांगलं परतून घ्यायचं, जेणेकरून जे आपण ह्याच्यामध्ये वाटाणे टाकले होते ना ते कच्चे होते ना, त्या वाटाण्याची सुद्धा आपल्याला चांगली चव लागली पाहिजे। वाटाणे, पुदिना, कोथिंबीर, मिरची त्यासाठी परतून घ्यायचं चांगलं। आता त्यात टाकणार हे फ्रेश वाटाणे। थोडेसे मी काय केलेलं त्याला शिजवून घेतलेलं आहे। गरम पाणी झालं की त्याच्यामध्ये 1-2 ते 3 मिनिटं फक्त चांगलं असं उकळून घेतलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ आणि वाटाणे शिजवताना काय मीठ वगैरे नव्हतं टाकलेलं, हलकेच आपल्या ज्या कच्चापणा राहू नये म्हणून असं शिजवून घेतलेलं आहे। ते फ्रेश वाटाणे आहे ते। आता त्यात टाकायचे आपल्याला हे पोहे बघा, पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा आणि असे चाळणीमध्ये काढून घ्यायचे म्हणजे चांगले नितळतात। हे टाकून घेते, पोहे बघा टाकून घेतलेले आहेत। आता हे मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस आहे मिडियम। आता हे कसं मिडियम गॅसवरच, हा मोठा बर्नेलचा असल्यामुळे मी तुम्हाला सांगते मिडियम गॅस, बारीक गॅस असा मिडियम गॅस आहे। मिडियम गॅसवरच आपण हे सगळं आता मिक्स केलं होतं। ह्यात टाकायचे बघा अर्धा लिंबू, त्याचं बी काढून घेतलेलं आहे, त्याचा रस टाकून घेऊया। 2 चमचे जरी टाकलं ना तरी पण चालेल, ह्याला खूप असा रस होता आणि मिक्स करून घेते। आता मस्त असं बघा 2 ते 3 मिनिटं मिडियम गॅसवर मी असं परतून घेतलेलं आहे। वरून टाकूया आपण थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊ। परतून घ्यायचं चांगलं, जेवढं होता होईल एवढं बघा असं परतून घ्यायचं। कोथिंबीर टाकल्यानंतर पण बघा मी मस्त असं परतून घेतलेलं आहे मिडियम गॅसवर। फास्ट गॅसवर जरी परतलं तरी चालू शकतं। छान असे बघा झालेले ते हिरव्या कलरचे पोहे, ग्रीन पोहे ह्याला म्हणतात आणि चवीला तितके छान लागतात। करून बघा असं। खूप रेसिपी मी दाखवते तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने आणि झटपट होणाऱ्या दाखवते सोप्या पद्धतीमध्ये। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।